नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम। किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा कलशाध्याय 18वा अध्याय किंवा एकाध्यायी गीता किंवा संपूर्ण गीतेचा संग्रह सार असं म्हणून ज्या अंतिम अध्यायाचं वर्णन केलेलं आहे त्या अंतिम अध्यायाचा विचार आपण करतोय। विश्वमौली ज्ञानोबारायांच्या असीम अनुग्रहामुळे या ज्ञानेश्वरीचं चिंतन करता करता आपण आता परिसमाप्तीकडे वाटचाल करत आहोत। आणि मग या श्लोकाचं महात्म्य, गुरूंची असणारी परंपरा, या ज्ञानाचा असणारा वैभव कथन हे सगळं परामर्श किंवा परिहार दिल्यानंतर विश्वमौली ज्ञानोबाराय म्हणतात, हा संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ हे आपलं धर्मकीर्तन आहे आणि तुमच्याच प्रसादाने हे सिद्धीला परिपूर्णतेला प्राप्त झालं। या ठिकाणी फक्त माझा पायिकपणा किंवा सेवकपणा फक्त शिल्लक राहिला आहे। किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले येत माझे जी उरले पायिकपण। आणि मग सेवकपणा फक्त काय तो शिल्लक राहिला। त्या भावनेतून विश्वमौली ज्ञानोबाराय विश्वात्मक देवाकडे विश्वाच्या कल्याणाकरता एक प्रार्थना करतात, ज्या प्रार्थनेला आपण पसायदान असं म्हणतो। पसायदानामध्ये ओव्या 9 आहे आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये 9000, काही ज्ञानेश्वरीमध्ये 33 आहे तर काहीमध्ये 34 ओव्या आहे। जवळपास 9000 ओव्या आणि त्या सगळ्या 9000 ओव्यांचा जो विस्तार त्याचं सूत्र म्हणजे पसायदानाच्या 9 ओव्या आहे किंवा या 9 ओव्यांचाच विस्तार झाला, त्यातून 9000 ओव्या प्रगट झाल्या असंही आपल्याला म्हणता येईल। ज्ञानोबारायांचं जे हृदय ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहे, ज्ञानेश्वरी हा सगळा ग्रंथ ज्ञानोबारायांचा श्री विग्रह आहे आणि त्या विग्रहामध्ये असणारं पसायदान म्हणजेच ज्ञानोबारायांचं अंतकरण किंवा हृदय आहे। कारण शब्दावरून मनुष्याचं अंतकरण कळत असतं। मानस जाणे जे बोले, विश्वमौली ज्ञानोबाराय स्वतःला पुढे करतात की तोषोनी मज द्यावे पसायदान हे, पण स्वतः करता मात्र काहीच मागत नाही। ज्ञानोबाराय विश्वाचं कल्याण करण्यासाठी जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा पहिली मागणी आहे, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे। ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कायिक वाचिक आणि मानसिक साधनेतून फक्त जगालाच त्रास द्यावा अशी भूमिका असते त्या व्यक्तीला दुष्ट व्यक्ती असं म्हणतात। दुष्ट व्यक्तीला नष्ट करायचं नाही, त्याच्या दुष्ट स्वभावात परिवर्तन करायचं, अर्थात त्याच्या वृत्तीत बदल झाला पाहिजे। त्या घड्याळामध्ये एक लंबक असतो बघा, ते पळीसारखा एक दांडा असतो की नाही, आणि तो दोन्ही बाजूला हलत असतो। त्यातला भाग असा आहे, डाव्या बाजूला जेवढ्या वेगात तो जातो तेवढ्याच वेगाने तो उजव्या बाजूलाही जातो। तसं दुष्ट व्यक्ती दुष्ट संगतीमुळे जितका अधोगतीला जातो तितकंच जर त्याला चांगली संगती मिळाली तो ऊर्ध्व गतीलाही जाऊ शकतो। ज्याप्रमाणे श्री नारद महर्षीजींचा संग प्राप्त झाला त्या वाल्या कोळ्याला, परिणाम असा होता की जो फक्त लुटमारच करायचा, ती संगती प्राप्त झाल्यामुळे प्रभू रामचंद्रांचा अवतार होण्याच्याही अगोदर केले रामायण रामाआधी, म्हणजेच काय सहवास किंवा वृत्तीमध्ये बदल झाला। तो जो व्यक्ती अधपतनाला जेवढ्या वेगात जातो तोच व्यक्ती उद्धाराकरता तेवढ्याच वेगाने प्रयत्न करू शकतो। म्हणून खळ व्यक्तीला नष्ट न करता त्याच्या स्वभावातला कुटीलपणा नष्ट व्हावा आणि त्याला सात्विक कर्म करण्यामध्ये नित्य निरंतर त्याचं प्रेम वाढत जावं। जगातल्या सगळ्या प्राणीमात्रांचं, पशुपक्ष्यांचं, मानवामधलं प्रेम हे अंतःकरणपूर्वक प्रगट व्हावं।
भूता परस्परी पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबा म्हणतात, ज्या गोष्टीमुळे मनुष्याला दुष्ट गतीमध्ये गमन करावं लागतं त्याला म्हणतात दुरित किंवा पाप. पापाचा अंधकार निघून जावा. मनुष्याच्या वृत्तीमध्ये जे बदल होतात ना, त्याच्या हृदयामध्ये असणारं पाप संस्कार त्याला कारण असतो. काही काही माणसं चांगल्या क्षेत्रामध्ये येतात, पण क्षेत्रामध्ये आल्यानंतरही कधीकधी पापाचरण घडतं. तर त्याचं कारण क्षेत्रामध्ये येण्याचं पुण्य आहे, पण क्षेत्रातले धर्म पाळण्याकरता लागणारं जे काही सामर्थ्य लागतं, त्यामुळे ते तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. म्हणून पापाचा अंधकार जावा आणि सगळ्या जगाला सगळ्या प्रकारच्या कामना प्रगट करणारा, सगळ्या सुखाचा मूलभूत आधार धर्म आहे आणि स्वधर्माचा सूर्य सगळ्यांच्या जीवनामध्ये उदयाला यावा. असा व्यक्ती कोणता? ज्याच्या वृत्तीत बदल झालेला आहे, कृतीत बदल झाला आहे, ज्याच्या जीवनातलं पाप नष्ट होऊन धर्माचरण घडून धार्मिक झाला आहे. मग जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जातं. जोही व्यक्ती ज्याही पदार्थाची अपेक्षा करेल तो पदार्थ त्या व्यक्तीला प्राप्त व्हावा. जगाच्या सगळ्या कल्याणाकरता एक व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये कायम आवश्यक आहे. नारद महर्षीने असं म्हटलंय भक्तिसूत्रामध्ये की संतांचा संग दुर्लभ आहे, कळतच नाही, पण प्राप्त झाला तर वाया जात नाही. तदैव साध्यताम तदैव साध्यताम. त्या संतांचा सहवास प्राप्त व्हावा. कसे असतात संत? पसायदानाच्या ओव्या 9 आहेत आणि जवळपास 1/3 भाग म्हणजे संपूर्ण 3 ओव्या संतांचं वर्णन करण्याकरता ज्ञानोबा समोर ठेवतात की संत हे सगळ्या जगावर मंगलाचा वर्षाव करणारे मेघ आहेत, ईश्वर भक्ती करणारे समुदाय आहेत आणि ते सगळ्या प्राणीमात्रांना कायम भेटत जावे. कारण संतांची भेट कधीच वाया जात नाही बरं. अर्धा क्षण जरी घडली, ते भागवतामध्ये असं म्हटलं आहे की संतांचा थोडा जरी सहवास प्राप्त झाला, नवयोगेश्वर त्या निमी नावाचा जो जनक राजा आहे त्याच्या भेटीला आले आणि भेटीला आल्यानंतर राजाने त्यांना नमस्कार घातला, साष्टांग नमस्कार. आणि या संसारामध्ये संसारेस्मिन् क्षणार्धोपी, संसारामध्ये संतांचा अर्धा क्षण जरी सहवास प्राप्त झाला तो त्याला निधीप्रमाणे असतो किंवा संसार दुःखाचा नाश करणारा असतो. म्हणून अर्धा क्षण का होईना संतांची संगती घडावी. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. कसे आहेत संत? चालते असणारे कल्पतरूचे बगीचे आहे. ज्या परमात्म्याची कल्पना करता येत नाही त्या कल्पनेच्या अतीत परमात्म्याला प्राप्त करून देणारे ही कल्पतरू आहे. किंवा सजीव असणाऱ्या चिंतामणीचं गाव म्हणजे संत आहे. किंवा समुद्र कोणाशी बोलत नाही. ज्ञानोबांनी समुद्राचं वर्णन किती गोड केलं आहे 2 शब्दामध्ये, बोलते अर्णव आणि दुसरं पियुषाचे अर्णव. समुद्रामध्ये पाणी खारं आहे, पिता येत नाही आणि समुद्र आपल्याशी बोलतही नाही. समुद्र जर बोलू लागला तर समुद्र थकणार नाही बरं का? अफाट आहे, अथांग आहे आणि खोल आहे. पण ज्ञानोबा म्हणतात संत आपल्याशी बोलणारे आहेत आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, हे समुद्रच आहे. पण बोलणारे, अमृतत्वाची प्राप्ती करून देणारे किंवा ज्ञानामृताचं रसपान करणारे संत हे जीवनाकरता आवश्यक आहे. संत जर भेटले तर आपल्यावर मंगलाचा वर्षाव आहे. संत आपल्याशी भेटले तर चिंतामणी कल्पतरूप्रमाणे अपेक्षा पूर्ण करणारे आहे आणि संत जर बोलू लागले तर अमृताप्रमाणे आपल्याशी कायम बोलत राहतील. म्हणून योग वासिष्ठामध्ये असं म्हटले प्रभू रामचंद्रांना, वसिष्ठ ऋषींनी सदा संतोपि गंतव्यः यद्यपि उपदिशन्ति न याही स्वैरकथा शेषाम उपदेशा भवन्ति ताः. आपण संतांच्या जवळ कायम गेलं पाहिजे. कायम जरी ते आपल्याशी बोलले नाही तरीसुद्धा तयांचे बिसाट शब्द, स्वैर असणाऱ्या त्यांच्या गप्पासुद्धा आपल्याला उपदेश प्राप्त करून देणारे असतात. म्हणून मग मंदिरात कधी जायचं? सदैव गेलं पाहिजे. कधी कोणता शब्द आपल्या कानावर पडेल काही सांगता येत नाही. ज्ञानोबारायांचं वलयच असं आहे की आपण आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये जरी आलो तरी आपलं एक वेगळ्या प्रकारचं समाधान प्राप्त होतं.
आणि संवेदनशील अंतकरणाला हे लगेचच्या लगेच कळतं. इतर जगामध्ये इतर क्षेत्रामध्ये सामर्थ्य नाही, पण आळंदीचा मात्र विशेष आहे, ज्ञानोबाच विराजमान आहे. म्हणून बोलते जे अर्णव पियुषाचे, समुद्र आहे अमृताचे आणि बोलणारे. हे जर पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरीच पाहिजे. हे बोलणारे समुद्र कोण आहे? साक्षात ज्ञानोबा आहे. इतके बोलणारे आहे की जे निवृत्तीनाथ महाराज कोणाशीच बोलत नाही त्यांनाही बोलते करणारे ज्ञानोबा आहे. प्रसंगाला तवश्री गुरु म्हणते राही, ही तुझं बोलावी नलगे काही, आता ग्रंथा चित्त दे झडकरे वेगा. गुरुवरे वैकुंठवाशी श्री विठ्ठल महाराज गुलेबाबा सांगायचे, बुवा ज्ञानोबरांचा स्वभाव हा बोलका आहे. निवृत्तीनाथ महाराज अबोल आहे, पण ज्ञानोबरा एवढे बोलके आहे की अबोल असणाऱ्या श्री निवृत्तीनाथांना सुद्धा बोलकं करतात. बोलते जे अर्णव पियुषाचे. ज्या व्यक्तीचा स्वभाव बोलका असतो ना, त्याला समोरचा व्यक्ती जेवताना मौन धारण करत असेल तरी सहन होत नाही. त्याला असं वाटतं माझ्याशी तो बोलणारा असावा. बोलते जे अर्णव पियुषाचे. संत कसे आहे? चंद्राप्रमाणे शीतल करणारे आहे, पण चंद्राला लांछन किंवा कलंक आहे. आणि संत चंद्र म्हणजे अलांछन, कलंक नाही. सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, पण सूर्य ताप देतो, हे ताप हरण करणारे आहेत. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. मार्तंड आहे पण तापहीन. यातला दुसरा भाव सांगू का? आपलं जीवन असं असावं व्यवहारामध्ये की आपला कोणालाच ताप होता कामा नये. नाहीतर आपण जायचं गावामध्ये आणि गावातल्या लोकांनी म्हणायचं कधी काला होतो काय माहिती. असं नाही हां. मार्तंडचे तापहीन असे सज्जन असतात. ते सर्व प्राणीमात्रांना कायमचे सोयरे होतो प्रिय व्हावेत. आपलं देवापेक्षाही अधिक प्रेम संतावर असावं. देवापेक्षा अधिक प्रेम आपल्या गुरुवर असावं. कारण साक्षात गुरुच आपले संत आहेत. जे अनेका करता असतात ते संत आणि एका शिष्याकरता असतात तेच गुरु. एवढाच फक्त फरक आहे. व्यष्टी व्यक्तीकरता श्री गुरूंची भूमिका आणि समष्टी जगाकरता संतांची भूमिका. ते आपल्याला कायम प्रिय वाटावे. संत हे आपल्या द्वेषाचा किंवा संत हे आपल्या क्रोधाचा विषय कधीच होता कामा नाही. बरं, एखाद्या प्रसंगाला देवाचा द्वेष केला तरी उद्धार आहे, पण संतांचा द्वेष कोणत्याही काळामध्ये होता कामा नये. ज्याच्याकडून संतांचा द्वेष होतो त्या कुळाचा नाश होत असतो. बरं, सगळ्यात मोठं उदाहरण कोणाचं आहे? सगळ्यात मोठं उदाहरण द्वारकेतलं उदाहरण आहे. यादव कुळाचा नाश झाला, त्याला कारण संतांचा द्वेष आहे. श्रीमद भागवत माझ्यासमोरच आहे. कोणी आणून ठेवलं मला माहिती नाही, पण योगायोगाने बरोबर आला आहे. ते श्रीमद भागवताचा पहिलाच अध्याय आलेला आहे की प्रभूने विचार केला, माझ्या सामर्थ्याने हे 56 कोटी यादव बलवान झाले. हे देवाला आटोपत नाही, दैत्य दानवाला आटोपत नाही. आणि जर हे प्रबळ झाले आणि मी निजधामाला गेलो तर पुन्हा यांच्या नाशाकरता मला मागं यावं लागेल. त्यापेक्षा यांचाच नाश करू आपण. महापुरुषाला मोह कोणताच नसतो. ना द्वारकेचा मोह आहे सोन्याचा, ना असणाऱ्या बाकी प्रियजनांचा मोह आहे. एका क्षणात जो सगळ्यांना सोडू शकतो, एका क्षणामध्ये काहीच नाही. परमात्म्याने विचार केला की घडेल कसं? मग ब्राह्मणाचा शाप जर मिळाला तर हे होऊ शकतं. त्यामध्ये सांब नावाचा पुत्र होता, सुंदर दिसायला, जो भगवान शंकराच्या आराधनेतून प्राप्त झालेला भगवान श्रीकृष्णाला. आणि मग त्या सांबाला यांनी स्त्री वेश दिला. दिसायला सुंदर होता आणि गर्भवती स्त्रीचा त्याने अभिनय केला. समोर काही ऋषीमुनी बसले होते एका झाडाखाली. तिथे हा गेला आणि गेल्यानंतर बाकीच्या स्त्रिया पुढं गेल्या. सांगितलं, महाराज पलीकडच्या बाजूला जी काही गर्भवती स्त्री आहे, तुम्ही अंतर्ज्ञानी आहात ना, मग सांगा बरं तिला मुलगा होईल का मुलगी होईल? म्हणजे सोनोग्राफी तेव्हापासून आहे. मुलगा होईल का मुलगी होईल? तुम्ही तर अंतर्ज्ञानी आहात, बघून सांगा ना. जुन्या काळामध्ये वैद्य लोकांना नाडीवर कळायचं, नाडीचं परीक्षण, आणि ते सुद्धा या 3 बोटांनी पाहिजे बरं नाडी. ते असं करत असताना नाडी अंगठ्याने पाहत नसायची. जुन्या काळातलं वैद्यकशास्त्र आहे. ते नाडी त्यांनी पाहिली, सांगितलं. ऋषीने अंतर्ज्ञानाने पाहिलं की आपल्या ज्ञानाची चेष्टा करतात. त्यांना राग आला. नाथ महाराजांनी ओवी दिली आहे, मुंगिये निघालिया पाख, तिसी मरणये अचूक, तेवी ब्राह्मण छळन देख, आवश्यक कुळनाश. ते पावसाळ्यामध्ये पाऊस पडला ना तर मुंगळ्यांना पंख फुटतात.
कधी कधी त्या लाल मुंग्या असतात ना, त्यांनाही पंख फुटतात. समजून घ्यायचं, मुंगीला पंख फुटले की त्याला अचूक अशा प्रकारचं मरण येणार आहे. मुंगिये निघालिया पांख तिसी मरण ये अचूक. त्यांचं मरण जवळ आलं की त्यांना पंख फुटतात. तसे जे माणसं संतांची अधिवेशनामध्ये चेष्टा करतात, जे संतांना नावं ठेवतात, संप्रदायावर निंदा करताना समजून घेते पंख फुटले. ज्याला संत निंदा घडली सगळे पाप त्याच्याकडे येतात. नरकाला जाण्याचा त्याचा सरळ मार्ग आहे. पण मुंगिये निघाली, आपल्या जीवनामध्ये संतांची निंदा कधीच घडू नये. मुंगिये निघाली या पाखतीसी मरणे अचूक, ब्राह्मण छळणे देख आवश्यक कुळनाश. लोक स्वतःला हुशार खूप समजतात की आम्ही सुशिक्षित आहोत, आणि त्यांना निंदा करायला एकच धर्म सापडतो, तो म्हणजे हिंदू धर्म, किंवा एकच संप्रदाय सापडतो वारकरी, किंवा एकच व्यक्तिमत्व संत व्यक्तिमत्व. पण सावधान, देवाला त्याची निंदा सहन होते, संतांची निंदा सहन होत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये संत आपल्या द्वेषाचा, क्रोधाचा, निंदेचा विषय कधीच होऊ नये. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो, अशी ज्ञानोबांनी सगळ्या जगाकरता संत कायम भेटत राहावे अशी श्री निवृत्तीनाथांकडे वर प्रार्थना याचना केल्यानंतर ज्ञानोबा एकाच ओळीमध्ये सगळ्या मागण्या आणून ठेवतात. फार काय सांगावं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लोकी, भजिजो आदी पुरुषी किंवा पुरुखी. श आणि ख एकाच अर्थाने असतो. अखंडित. किंबहुना म्हणजेच काय, बहुना किम, फार काय सांगावं. तिही लोकी म्हणजे संपूर्ण त्रैलोक्य. सर्व सुखी पूर्ण होणे, सर्व सुखाने पूर्ण व्हावं, अपूर्णता कोणामध्ये राहू नये. हे संत व्यक्तिमत्व असतं बरं. स्वार्थ कधीच पाहत नाही संत. ज्ञानोबा असं नाही म्हणत किंबहुना संत लोकी, असं नाही. संतच फक्त सुखी व्हावे असं नाही आहे, संपूर्ण त्रैलोक्य सुखी व्हावं. त्रैलोक्यामध्ये मग कोण येतं? स्वर्गलोक येतो, मृत्यूलोकाचाही भाग येतो, आणि पाताळाचाही विभाग येतच असतो. या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये ब्रह्मांडाचा समावेश होतो. ब्रह्मांडामध्ये 14 भुवन येतात. ते आपल्या खाली असणारे 7 आणि वरती असणारे 7, अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ. हे खाली असणारे 7 लोक आहे. म्हणजे हे दिसत नाही. अजून शास्त्रज्ञ तिथपर्यंत नाही गेले, त्यांना खूप वेळ लागणार आहे. जाईल का नाही तेही सांगता येणार नाही. भूरलोक, भूरलोक, स्वर्लोक, मोहरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव राहतो. या 14 लोकांचं मिळून एक ब्रह्मांड तयार होतं. आणि असे ब्रह्मांड फक्त एक नाही आहे, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी, किंवा अनंत ब्रह्मांडे रोमावळी ऐसी धेंडे. विश्वाचा पसारा फार अफाट आहे बरं. आपण समजतो तेवढं विश्व नाही आहे. आपल्याला जग माहिती आहे की पृथ्वी एवढंच जग आहे, असं नाही आहे. आकाशगंगा, सूर्यकुल, सूर्यमंडल हे फार अफाट आहे, फार अफाट. आताशी तर कुठं आपण चंद्रावर गेलो आहे, चांद्रयान म्हणतात ना, ते पण दक्षिण भागावर का काय. तिथं आजपर्यंत कुणीच गेलं नव्हतं, फक्त भारत देश गेला दक्षिण भागावर. किंवा काही आपण मंगळयानापर्यंत गेलो, मंगळ ग्रहापर्यंत, आणि काही वर्षानंतर सूर्यावर जातील. आता सूर्यावर एक ग्रह सोडलेला आहे बघा भारताने, आदित्य यलवन असं काही त्याचं नाव आहे. ते मला नाव चुकू शकतं कारण मी सोडायला तिथं नव्हतो, पण सोडलेलं आहे. सूर्यावर काही वर्षांनी जातील. आताशी आपण एका सूर्यमंडलाचा शोध घेण्याकरता सक्षम झालो आहे 2024 किंवा 25 या कालावधीमध्ये. अजून शास्त्रज्ञांना संशोधनाकरता खूप वाव आहे. आणि जेव्हा शास्त्रज्ञ हात टेकतील ना, तेव्हा ते आपल्या श्रीमद भागवताकडे, आपल्या 18 पुराणाकडे, संतवाणीकडे येतील. म्हणून आपण आजच प्रगत आहोत. आध्यात्मिक व्यक्ती सगळ्यात प्रगत आहे. म्हणून ब्रह्मांड फार मोठं आहे. आणि तिही लोकी संपूर्ण त्रैलोक्य सर्व सुखाने पूर्ण व्हावं. सर्वसुख हा शब्द जो आहे ना, हा ब्रह्मसुखाचा, मोक्षसुखाचा वाचक आहे. आपल्याला व्यवहारामध्ये सुख मिळतं, पण सुख मात्र एक थेंबभर सुख असल्या प्रकारचं आहे. आपल्याला मिळालेलं सुख दुसऱ्याच्या सुखाने वजा होणार असतं. ज्या सुखात वजाबाकी नसते, ज्या सुखापेक्षा मोठं सुख कोणतं नसतं, आणि ज्या सुखा समान कोणतं सुख दुसरं कोणतं नाही, त्या सुखाला सर्व सुख असं म्हणतात.
व्यवहारामध्ये आपण कायमच उदाहरण पाहतो. आपण जेवायला बसलो, आपलं सुख वजा कसं होतं. जेवायला बसला एखादा व्यक्ती, तर मग जे महत्त्वाचे पदार्थ असतात ना, ते जाणत्या माणसाकडे सांगितलेले असतात. म्हणजे आता मिठाचा पुडा लहान मुलाने वाढा तुम्ही, किंवा द्रोण असेल तर लहान मुलाकडे, पाण्याचे ग्लास पत्रावळी लहान मुलं, आणि जामून जाणत्या पुरुषाकडे. आणि त्यालाही पुन्हा सांगितलेलं असतं फक्त 4च वाढायचे बरं, शिल्लक वाढायचे नाही. मग आता प्रत्येकाला 4-4 जामून वाढले. आपल्या शेजारी आपला मित्र बसलेला आहे, वाढी करायची मित्राची ओळख आहे, आणि ओळखीचा फायदा होतोच. पण त्याने जेहरी घातला. मग आता ज्या पोळीमध्ये 4च यायचे, चुकूनही 5वा येत नसायचा, पण जेहरीचा परिणाम 5वा आला ना, अनायासे, आणि तो 5वा पात्रात पाहिला तर आपल्याला आनंद होतो का? नाही होत बघा. का? आपलं 4चं असणारं सुख दुसऱ्याच्या एका असणाऱ्या पायरीनं सुख वाढलं तरी आपला आनंद व्यवहारातला वजा होतो बघा. आणि व्यवहारातले माणसं कधीच सुखी होऊ शकत नाही, ही जर भूमिका असेल तर. कारण व्यवहारामध्ये आपण कोणापेक्षा तरी अधिक असतो, कोणापेक्षा तरी कमी असतो. फक्त परमार्थच असा आहे ज्यात सगळे समान आहे. फक्त परमार्थामध्ये ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये चाललो तर सगळ्याला आनंद समान आहे बघा. स्वयंपाक करणाऱ्याला तेच पुण्य, वाडेकऱ्याला तेच पुण्य, रावटी काढणाऱ्याला तेच पुण्य, भजन करणाऱ्यालाही तेच पुण्य. भजन करणाऱ्या असं म्हणू नये की मी टाळ घेऊन भजन करतो म्हणजे माझं जास्त पुण्य आहे. तू जेवला नाही, भोजन नाही केलं तर काय भजन करणार आहे? म्हणजे स्वयंपाक करण्याचे सगळ्यात जास्त कष्ट असतात बरं. फक्त एवढंच आहे की ते फोकसला येत नाही आणि आपण सेल्फीत येतो, एवढाच फक्त फरक आहे. एवढाच फरक आहे. परमार्थामध्ये सगळ्यांचं पुण्य समान आहे. व्यवहारामध्ये मात्र आपण कोणापेक्षा कमी असतो, कोणापेक्षा तरी जास्त असतो. अनवाणी चालणारा व्यक्ती असेल तर त्यापेक्षा आपल्या पायात पादत्राणे असतात, म्हणून आपण त्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. पण कोणीतरी 4 चाकीनं प्रवास करतो त्यापेक्षा आपण कमी असतो. म्हणून जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. गुरुदेव डॉक्टर बाबा याचा एक अर्थ खूप गोड सांगतात बरं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी, इथं स्वल्पविराम द्यायचा. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. मना तूच विचार करून पहा. अविचारी मनुष्य दुःखी असतो आणि विचारीच मनुष्य सुखी असतो. विचारी म्हणजे व्यवहारातला नाही बरं, नाहीतर मग म्हशीच्या शिंगामध्ये आपलं डोकं जाईल गण जाईल असा 6 महिने विचार केला तो विचारी नाही. इथं विचार करणारा कोणता, मिथ्या काय आहे, सत्य काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, ग्राह्य काय आहे, त्याज्य काय आहे, तैसे विचारता निरसले ते प्रपंच सहज सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. जीवाला सुखाची अपेक्षा आहे बघा. सगळ्याचे प्रयत्न सुखाकरता आहे रात्रंदिवस, पण सुख आपल्याला मिळतं कशाने याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. सुख बाहेर मिळत नाही, सुख आतच मिळतं, आणि ते सुद्धा आपल्याच आतमध्ये आहे. आपल्या व्यवहारातला नियम असा आहे, आपल्याला शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 विषयापासून आपल्याला सुख मिळतं. पण हा जीवाचा निष्कर्ष सर्वथैव खोटा आहे. मुळामध्ये विषयापासून सुखच मिळत नाही. विषय नसतानाही सुख मिळतं आहे आपल्याला. गाढ झोपेमध्ये आपल्याला कोणता विषय आहे, म्हणजे हा फक्त झोपेचा विषय आहे, पण जागरून ऐका बरं. नाही तर झोप विषय निघाला की काना वचनाचे भेटी सरिसाची पैकी रेटे वस्त हो निवटी, असं काही नाही. झोपेमध्ये शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यापैकी कोणताही विषय आहे, पण झोपेतून जागा झालेला व्यक्ती काय म्हणतो, मी सुखाने झोपलो होतो, मी काहीच जाणत नव्हतो. जागृतीमध्ये एखाद्याचं ऑपरेशन हो द्या मोठं, ते सगळं त्याची चिरफाड केलेली असते बघा, टाके घातलेले असतात, प्रचंड वेदना होते, आणि त्याला त्या वेदना होणे म्हणून त्याला पेन किलर गोळ्या दिल्या जातात वेदना होऊ नये म्हणून. पण जेव्हा तो व्यक्ती गाढ झोपतो 6-7 तास, तर तेव्हा तर काही त्याला वेदना नाही का, किंवा ऑपरेशन झालेलं नाही का, पण त्याची वृत्ती अंतर्मुख झालेली आहे. म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप होते वृत्ती. केव्हा, सुषुप्ती अवस्थेमध्ये. भले ते अज्ञानाने आवृत्त असणारं सुख भोगतो जीवात्मा, किंबहुना सोये जीवात्मा याचेला आहे ते तर जे होय तया नाम सुख. म्हणून विषयात मिळणारं बहिर्मुख सुख अल्प आहे, आणि परिपूर्ण सुखाला आत्मसुख असं म्हणतात. ज्याला आत्मसुख मिळालं
तो बाहेरच्या विषयात रममान होत नाही बघा. आत्मसुखाची या गोडिया वेटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. म्हणून ज्याला आतमध्ये सुख मिळालं तो बाहेरची धावपळ करत नाही. आणि हे जीवाला असं आहे, फार धावपळ केली आणि मग त्याला असं निवांत सुख मिळालं, त्याला वाटतं वा आपण पुरुषार्थ काहीतरी केला. हो, साधी गोष्ट आहे का, एवढे दिवस मी श्रम केले तेव्हा मला मिळालं. पण वास्तविक फुल कुस्कारालाही जेवढा वेळ लागत नाही त्यापेक्षा अल्प वेळामध्ये आपल्याला आत्मसुख प्राप्त होऊ शकतं. फक्त वृत्ती अंतर्मुख करायची आहे. जुन्या काळामध्ये शेतकरी ना विहिरीतलं पाणी उपसून काढायचा, तर तेव्हा ते मोठीचे बैल असायचे, मोठ लावायचे, ते पाणी पळालं की ते वाफ्यातून पुढं जायचं. आता श्रम केल्यामुळे बैलाला ताण लागायची. मग आता पाणी कुठं आहे, पाण्याचा स्रोत त्यांच्या मागं आहे, विहिरीमध्ये अथांग पाणी आहे, पण ते पाणी त्याला चाखता येत नाही. जेव्हा ते पाणी त्या वाफ्यामध्ये पडेल तेव्हा ते पाणी त्याला पिता येतं. का, त्याचे असणारे तोंडच बहिर्मुख झालेले आहे. तसं जीवाला अंतर्मुख जर वृत्ती झाली तर त्याला आत्मसुखाची प्राप्ती आपोआपच आहे. फक्त चित्त त्याचं स्थिर झालं पाहिजे. चित्त स्थिर झालं की आनंद आहे बघा. म्हणून सुखमस्ति विरक्तस्य मुनेरेकांत जीविनः न चेंद्रस्य सुखम किंचिन न सुखम चक्रवर्तीनः. इंद्राला सुख नाही, चक्रवर्ती सम्राटाला सुख नाही, विरक्त पुरुषाला, मननशील पुरुषाला आणि एकांतमध्ये जीवन यापन करणाऱ्या पुरुषाला सुख आहे, बाकी कोणाला नाही. म्हणून आध्यात्मिक सुख सगळ्याला मिळावं आणि तेही पूर्ण मिळावं. जेव्हा पूर्णता प्राप्त होते ना तेव्हा अपेक्षा नसते. आपण पाणी आणतो ना, एखाद्या हंड्यामध्ये पाणी आणतो बघा, किंवा कळशीमध्ये आपण पाणी आणतो. जर अर्धा भरलेला हंडा असेल तो हिसळतो बघा, आणि जर गळ्यापर्यंत भरला असेल तर तो हिसळत नाही किंवा आवाज करत नाही. तसं जो पूर्ण झाला आहे समाधानी तो अपेक्षा करत नाही, आणि अपूर्ण व्यक्ती अपेक्षा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून सर्व सुखी तेही लोकी सर्व सुखी पूर्ण होणे. सर्वांनीच संपूर्ण त्रैलोक्य सर्व सुखाने, आत्मसुखाने, ब्रह्मसुखाने परिपूर्ण व्हावं. आणि परिपूर्ण झाल्यानंतर यामध्ये ब्रह्मप्राप्तीवर, कारण सर्व सुखी पूर्ण होणी तरी अवधान एकली दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, किंवा अळुमाळ अवधान द्यावे, ये तुलेने आनंदाचे राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. सर्व सुखाने पूर्ण झाला की त्याला ब्रह्मस्वरूप असं म्हणतात. आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतरही सर्वांनी अखंडित आदिपुरुषी भजिजो. सर्वांनी पुन्हा आदिपुरुष म्हणजेच कोण, ईश्वर, ईश्वराची भक्ती कायम करत राहावी. जरी आपल्याला ब्रह्मप्राप्ती झाली तरीसुद्धा बरं. म्हणून तर जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न सांडिती. ते जरी स्वरूपाला प्राप्त झाले तरी पण देवाची असणारी यात्रा, तीर्थयात्रा किंवा भजन यांचा परित्याग करत नाही. का बरं, जरी आपण पूर्ण झालो आणि भक्ती केली तर आनंदाची प्राप्ती आपल्याला आहे. आणि आपलं बघून सामान्य पुरुषाला वळण लागतं. म्हणून ब्रह्मनिष्ठ महात्म्यांनी भक्ती करावी किंवा ज्ञानचर्चा करतच राहावं. आचरता आपण पेया देखे लागेल लोकाया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. सगळ्या संतांचा जर आपण विचार केला तर ज्ञानोबारासारखा ज्ञानी जगात कोण आहे? ज्ञानी यांचा शिरोमणी, ज्ञानराज माझी, योग्यांची माऊली, ज्ञानी यांचा गुरु, ऐके ज्ञान चक्रवर्ती. सगळी विशेषण आहे की ज्ञानोबारायांची विशेष आहे. पण तरी ज्ञानोबारा काय म्हणतात, माझी जीवीच्या आवडी पंढरपुरा नेन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. जरी परिपूर्णता प्राप्त झाली तरी भक्ती मात्र सोडू नये. म्हणून अखंडित नित्य निरंतर सर्वांनीच आदी पुरुष असणाऱ्या ईश्वराचं भजन करावं. ते भजन प्रेमाने पण करता येतं, कर्माने पण करता येतं. आपल्या वाट्याला आलेलं कर्म ही सुद्धा प्रामाणिकपणाने केलं की देवाची पूजा आहे. आणि देवाला आपण प्रेम करणं ही तर भक्ती आहेच आहे. परमात्मा प्रेम पाहतो, बाकी काहीच पाहत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम
यो मे भक्त्या प्रयच्छती, ही सगळी देवाची भक्तीच आहे. म्हणून सर्वांनी आदी पुरुष परमात्म्याचं भजन करत राहावं, म्हणजे अर्ध्या ओळीमध्ये परिपूर्ण ज्ञान ब्रह्मसुख मिळावं आणि उर्वरित अर्ध्या ओळीमध्ये ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मिका भक्ती सगळ्यांकडून घडावी. हे वारकरी संप्रदायाचं आपलं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपल्याकडे परिपूर्ण ज्ञानालाही महत्त्व आहे, भक्तीलाही तेवढंच महत्त्व आहे. आणि ज्यांच्या जीवनामध्ये दोन्ही गोष्टी समन्वयाने आहे त्या व्यक्तीचं जीवन परिपूर्ण आहे. नाहीतर एखाद्याकडे ज्ञानचर्चा फार आहे पण अंतःकरणामध्ये प्रेमाचा ओलावा नाही. प्रेमाच्या ओलाव्याला भक्ती म्हणतात. एखाद्याकडे भक्ती फार आहे पण देवाच्या स्वरूपाचं ज्ञानच नाही. दोन्ही गोष्टी असाव्या, ज्ञानही असावं आणि परिपूर्ण भक्ती असावी. ज्ञानी असेल तर परमात्मा त्याला प्रेम देतातच, आणि प्रेमी भक्त असेल तर परमात्मा त्याला ज्ञान दिल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या वारकरी संप्रदायातलं श्री संत नामदेव महाराजांच्या हातून परमात्म्याने वयाच्या 5व्या वर्षापासून नैवेद्य भक्षण करावा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी एवढा अधिकार आहे त्यांचा. आणि मग एकदा भगवान परमात्मा म्हणाले, अरे नामदेवा, तो गुरु केला पाहिजे. परमात्मा, गुरु काय करायचं मला, तुमचा तर मला साक्षात्कार आहेच की नाही. नाही, अरे परमार्थामध्ये सद्गुरूंचं जीवन आपल्याला लाभलंच पाहिजे. मग तो प्रसंग आपल्याला माहिती आहे. संतांच्या परीक्षेमध्ये नामदेव महाराज अपरिपक्व ठरले, पण नंतर मग विसोबा खेचरांची संगती प्राप्त झाली. तर मग पूर्ण होणी तीही लोकी भजिजो आदी पुरुषे अखंडित. मग असा महात्मा आदी पुरुष परमात्म्याची सगळीकडे भक्ती करू शकतो. बरं, तो महात्मा श्वानाकडे श्वान भूमिकेतून पाहत नाही, तो महात्मा रेडेश्वराकडे रेडेश्वराच्या भूमिकेतून पाहत नाही, तर तो महात्मा यांच्या हृदयामध्ये असणारे उपाधी माझ गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ते सगळ्यांना नमस्कार करू शकतात. आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणूनी स्वरूप माझे. म्हणून सगळ्या एकाच ओळीमध्ये सगळ्यांचा समावेश केला. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तीही लोकी भजिजो आदी पुरुषी किंवा पुरुखी. ख आणि शचा अर्थ एकच होईल, अखंडित. आणि हे सगळं होता होता ज्या ज्ञानोबारायांनी दुष्ट व्यक्तींचं पहिलं स्मरण ठेवलं, कारण जगामध्ये दुष्ट व्यक्ती स्वतःचाही घात करतो आणि जगाचाही घात करतो, म्हणून पहिली सुधारणा त्याच्यात झाली पाहिजे. खळाची व्यंकटी सांडो, त्याच्या प्रारंभ त्यापासून केला. आणि ज्ञानोबाराय समाप्ती करता करता एका प्रिय व्यक्तीचं ज्ञानोबारांना स्मरण होतं. बरं, म्हणून आणि शब्द वापरला. या सगळ्यांची मागणी एकीकडं आहे आणि पदाने एक विशेष व्यक्ती या जगात आहे, म्हणून उभयान्वयी अव्यय वापरला. आणि म्हणजे सगळ्या मागण्या एका वाक्यात, कारण 2 वाक्याला जोडायचं असेल तर आणि या पदाची योजना केली. मी आणि माझा मित्र दोघांची जोडणी केली का नाही. तसे बाकीच्या सगळ्या मागण्या एकीकडे आणि पदाने एक मागणी एकाकडे. कोण आहे असा? आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी ये दृष्ट विजय होवावे जी. जी महाराज असा एक विशेष व्यक्ती या जगामध्ये आहे. विशेषी लोकी इये लोकी म्हणजे या लोकात, या मृत्यूलोकामध्ये विशेष एक व्यक्ती असा आहे. कोणता? ग्रंथोपजीविये, जो ग्रंथावर जगतो आहे. ग्रंथ विक्री करून नाही हा, हे ध्यानात ठेवा, नाही तर मग दुकानदार सगळे यामध्ये येतील. ग्रंथोपजीवी म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपल्याला जगण्याकरता 3 गोष्टी आवश्यक आहे. कोण कोण? अन्न, नाही ते नाही, ते तर गरजा आहे माणसाच्या. अन्न जगण्याकरता आवश्यक आहे, त्यापेक्षा पाणी आवश्यक आहे, आणि त्याहीपेक्षा श्वास आवश्यक आहे. जर आपल्याला काही दिवस अन्न नाही मिळालं तर पाण्यावर जगू शकतो, आणि म्हणे नाही काही दिवस पाणी नाही मिळालं तरी जगतो. म्हणे श्वासाचं मत तसंच आहे, 2-3 तास नाही मिळाला तरी चालतं. असं घडतं का? श्वास अत्यावश्यक आहे. बघा, अत्यावश्यक म्हणजे जगण्याकरता श्वास, पाणी आणि अन्न जितकं महत्त्वाचं आहे, तसा या मृत्यूलोकामध्ये एक व्यक्ती असा आहे की त्याला अन्न नाही मिळालं हरकत नाही, पाणी नाही मिळालं हरकत नाही, श्वासही नाही मिळाला तरी चालतो, पण ग्रंथाचं पारायण मात्र झालं पाहिजे. जर ग्रंथाचं पारायण पठण नाही केलं, अर्थचिंतन नाही केलं, तर त्याला असं वाटतं
आज आपण जिवंतच नाही आहे, आज आपण मृतच झालो आहे. म्हणजे ग्रंथ हा ज्याच्या उपजीविकेचा, जीवननिर्वाहाचं किंवा जगण्याचं साधन झालेलं आहे, असा एक व्यक्ती जगामध्ये. हे सगळ्यात ही ओवी जर मला आठवली तर आपल्या गुरुनाम गुरु सद्गुरू वैकुंठवासी मारुतीबा गुरव यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. काय जीवन असेल, त्यांनी 2 महिन्यात पूर्ण ज्ञानेश्वरी सांगावी, 6-6 तास, कधीकधी 4-4 महिन्यात पूर्ण ज्ञानेश्वरी सांगावी. ज्ञानेश्वरी सांगण्याची एवढी आवड असं म्हणतात की त्यांची छातीच्या आतून चाळणी झाली होती. डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्ही बोलू नका म्हणे जास्त. कधीकधी बोलण्यामध्ये ते रक्तसुद्धा यायचं थुंकीमध्ये. पण ज्ञानेश्वरीचे पराकोटीची आवड मुमुक्षु साधक दिसला आणि त्याला अपेक्षा असेल की ज्ञानेश्वरी शिकायची, लगेच सांगायला तयार. 1 असो 2 असो सगळ्यांना सांगायचं. वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली ना, महत्त्वाचं कारण कोण असेल तर मारुतीबा गुरवच आहे. कारण ते आळंदीकरच, स्वतः इथलेच रहिवासी. आणि मग आजानुक्षाखाली पारायण करण्याकरता अनेक साधक यायचे. मग त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायची. हे मारुतीबाबांना आवडती. मग त्यांना असं वाटलं की या काळामध्ये जोग महाराजांचं वजन आहे, त्यांचा शब्द सगळे ऐकू शकतात. म्हणून हे विद्यार्थी पारायण करण्याकरता येतात तर यांची निवासाची व्यवस्था झाली पाहिजे, यांना भोजनही मिळालं पाहिजे. आणि जर यांना शिकवण्याकरता एखादी शाळा उघडली तर फार चांगलं होईल. जोग महाराज मात्र मांडीना स्वतंत्र फळ, आपलं वेगळं काही करायचं नाही. पण मारुतीबा गुरव यांची तपश्चर्या फळाला आली. हो, 16व्या अध्यायातली होईल. जी. मग त्यांची तपश्चर्या फळाला आली. आणि एक मारुतीबा ठोंबरे हे 2 मारुतीद्वय एकत्र मिळाले आणि मग जोग महाराज संस्था स्थापन करण्याकरता तयार झाले. मग त्यांची पुण्याई आहे म्हणून आज आपण हे करू शकतो. जेव्हा एक इंग्रजांच्या काळात, कारण 17 साली म्हणजे 1917 साली संस्था स्थापन झाली आणि जोग महाराजांचं निर्याण 1920 साली झालं आणि भारत 47ला स्वतंत्र झाला. त्या काळात इंग्रजांचं राज्य होतं. ते इंग्रजांनी काय केलं, जे काही गौरव समाजातली मंडळी आहे, आळंदी क्षेत्रातली म्हणा किंवा आणखीन काही प्रांतातली, त्यांना तुरुंगवासामध्ये टाकलं. इथं खेड आहे ना, आपण आता राजगुरुनगर म्हणतो, तिथं टाकलं त्यांना तुरुंगवासामध्ये. आणि मारुतीबा गुरवच आहे, त्यांनासुद्धा इंग्रजांनी पकडून नेलं. ही बातमी नंतर मामासाहेबांना कळाली. मामासाहेब पुण्यामध्ये होते. पण झालं असं की तुरुंगामध्ये टाकल्यानंतर ते भोजनाचा प्रसंग आला की सगळ्यांनी जेवण करावं. आणि ते मग तो तुरुंगाधिकारी आल्यानंतर सगळ्यांना सांगितलं जेवण करून घ्या. आता बऱ्याच लोकांना भुका लागल्या होत्या. ते सगळे जेवणाच्या रांगेत उभे राहिले. अन्न आवश्यक आहे ना जगण्याकरता, पाणी आवश्यक आणि श्वास आवश्यक आहे. एक व्यक्तिमत्व मात्र जेवायला उठलं नाही, जेवे नसते, आणि ते होते मारुतीबा गुरव. ते इंग्रज अधिकारी म्हणले का जेवत नाही? त्याने माझा नियम आहे, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवत नाही म्हणे. आता त्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथच माहिती नाही. इंग्रजांना काय माहिती ज्ञानेश्वरी ग्रंथ काय आहे? ही बातमी जेव्हा मामासाहेब दांडेकरांना कळाली तेव्हा मामांनी पत्र पाठवलं त्या तुरुंगाधिकाऱ्याला. हे प्राचार्यच होते. त्या पत्राला किंमत, ते म्हणाले अहो त्यांचा नियम आहे, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचण्याकरता त्यांना द्या ग्रंथोपजीवी. ग्रंथ वाचल्याशिवाय जगावंसं वाटत नाही. असं एक विशेष व्यक्ती या जगामध्ये आहे. त्यांची आठवण ज्ञानोबा ठेवतात बरं. आणि ही आठवण विशेष आहे. जेव्हा ते तुरुंगाधिकाऱ्याने ऐकलं, ज्ञानेश्वरी ग्रंथ आणून दिला, आपला नित्यनेम जेव्हा उरकला तेव्हा त्यांनी मग जलप्राशन केलं. अजूनही आपल्या संप्रदायामध्ये अशी खूप मंडळी आहे. आणखीन एक व्यक्तिमत्व आठवतं, गुरुवारी हनुमंत महाराज मते. त्यांची पूजा बघा तुम्ही. त्यांच्या पूजेचं वर्णन गुरुवारी मारुती बाबांनी करावं. मला सीताराम महाराजांनी सांगितलं की बाबा म्हटले की शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या नंतर पूजा करावी तर गुरुवारी मते महाराजांनी करावी. दररोज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य, दररोज पण पदार्थ, एकही काजू बदाम शिल्लक कमी चालत नाही, तेवढे पाहिजे. आणि अर्धा काजू नाही चालत, आपण तो घ्या भागून देवाला, तसं नाही चालत. तेवढेच पदार्थ पाहिजे. दररोज दक्षिणा आहे प्रत्येक देवाला. आणि एक देव नाही, जवळपास 21 का 24 मूर्त्या आहे. सगळ्यांचे शृंगार वेगळे. त्यांची जर आपण ती गाडी बघितली ना तर प्रत्येक देवाला विशिष्ट ठिकाण आहे विश्रांती करण्यासाठी. प्रत्येक देवाचा स्वतंत्र भाग आहे बघा, स्वतंत्र विभाग आहे. त्यांचे त्या गाडीमध्ये सगळं आहे. सोलर सिस्टम आहे, देवाला गरम पाणी, सगळं स्वयंपाक, फ्रीज, सगळं. एक आयुष्य गाडीच पूर्ण देवपूजेची आहे.
पण ती पूजा झाल्याशिवाय जेवतच नाही. मग कधी कधी तर 2-2 दिवसही जेवत नाही, पूजाच उरकत नाही वारीमध्ये. ग्रंथोपजीवी असं व्यक्तिमत्व. आपण वारकरी संप्रदायामध्ये आलो तर हे व्यक्तिमत्वांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर असावे, हे आदर्श असावे. असं ऐकलं काही लोक आंघोळ न करताच कीर्तन करतात. चांगलं आहे. ग्रंथोपजीवी आहे कुठं आणि हे लोक कुठं. आणि ग्रंथोपजीवी आहे विशेष ते त्याच्यात काय गंध लावला की लोकांना काय ओळखू येतं, देवाला ओळखू येतं ना. लोकांना काहीच कळत नाही. हेच लोकांचं काय आहे, मोठेपणा आहे, लोकांना नाही कळत. आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीये, या जगात विशेष काही लोक असे आहे की ग्रंथाचं पारायण अर्थचिंतन केल्याशिवाय आपण जगल्यासारखं त्यांना वाटत नाही. ग्रंथ वाचला की आपलं जीवन वाचलं. याला म्हणतात ग्रंथोपजीवी विशेष लोकीये. आणि त्यांना काय मिळावं, दृष्ट अदृष्ट विजय होवावेची. दृष्ट म्हणजे दिसणारं आणि अदृष्ट म्हणजे न दिसणारं, 2 अर्थ होतील. इह लोकातही त्यांना सुख मिळावं आणि परलोकातही त्यांना चांगली गती मिळावी. दृष्ट अदृष्ट विजय. दुसरा अर्थ, इथंही त्यांना जीवनमुक्ती मिळावी आणि देह पडल्यानंतर विदेहमुक्ती मिळावी. तिसरा अर्थ, त्यांना सगुण साक्षात्कारही व्हावा आणि त्यांना निर्गुण साक्षात्कारही व्हावा. 3 अर्थ केले बरं आपण. इह लोकातही तुका म्हणे गाजे, वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, दृष्टादृष्ट विजय होवावेची. सगुण साक्षात्कार व्हावा, निर्गुण साक्षात्कारही व्हावा आणि जीवन मुक्तीही मिळावी आणि विदेह कैवल्यही प्राप्त व्हावं, दृष्टादृष्ट विजय होवावेची. काय ज्ञानोबांचं प्रेम आहे. म्हणून ग्रंथाची सेवा करणारा व्यक्ती सामान्य नाही बरं. त्याने ही ओवी आपल्या कायम डोळ्यासमोर ठेवावी. फक्त एवढंच आहे की ग्रंथोपजीवीये या पदाकरता आपण योग्य व्हावं. ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मी जगूच शकत नाही, समजून घ्यावं दृष्ट आणि अदृष्ट विजय आपल्या हातातच आहे. फक्त पहिल्या ओवीच्या पदाकरता आपण पात्र व्हावं. कारण असा व्यक्ती, गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात की साधक मंडळी म्हणजे काय रस्त्यावर पडलेली नाही आहे. जसे कोणतेही माणसं मिळावे तसे काही साधक मिळत नसतात. ते विशेष आहे. इतरांपेक्षा हा संख्या कमी असेल त्यांची, पण ते मात्र विशेष आहे. रत्न आणि का सारिका बहुवस, जैसान्न जोडे परीस. इतर दगडाप्रमाणे जसा परीस मिळत नाही तसं इतर लोकांप्रमाणे एर बहुत जोडती किरटी, जयांची भजने भोगासाठी असे अनेक मिळतील. पण ग्रंथ फक्त निष्काम सेवा करावी आणि त्यावरच आपण जगावं, असे जगात विशेष लोक आहे. त्यांना दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही प्रकारचा विजय मिळावा. ही सगळी मागणी ज्ञानोबाने मागितल्यानंतर स्वतःचे करता मागितलं बरं का. तोषोनी मज द्यावे, पण मज शब्द फक्त पहिल्याच ओवीत आला. इतर कोणत्याच ओवीमध्ये ज्ञानोबाराय मी शब्द पुढे ठेवत नाही. का? जगाला मिळालं की ते आपल्यालाच मिळायला जमा आहे, म्हणून तर माऊली आहेत ना. विश्वमाऊली का? कारण जगातले सगळे बालक सुखी झाले तर ज्ञानोबाराय सगळ्यांची आई आहे ना, साधकांचा मायबाप. सगळ्याला मिळालं की त्यामध्ये तृप्ती ज्ञानोबारायांची आहे. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांना जाणवलं की यांनी मज द्यावे असं म्हटलं, पण स्वतः करता काहीच मागितलं नाही. आपल्या संस्कृतीमध्ये ही परंपरा, डॉक्टर बाबांनी सांगितलं होतं एकदा पाठामध्ये की आपल्या संस्कृतीचं रहस्य असं आहे, दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख सामावलेलं आहे, पण हे आपल्याला कळत नाही. कधी कधी काही महात्मे अन्नदान करतात बघा. मग अन्नदान करायला प्रारंभ करतात ना, पंगत बसते 1 2 3 4 सगळ्या पंक्ती होऊन जातात. आणि त्यांना म्हणलं तुम्ही आता जेवा बरं. ते काय म्हणतात, नाही आता पोट भरलं. एवढे सगळे साधक जेवून गेले, आता इच्छाच राहिली नाही जेवणाची. का बरं? म्हणजे अन्न वाचूनही तृप्ती होऊ शकते का? दुसरे जेवले की त्यामध्ये आपल्याला ढेकर यावा. तैसा पर सुखे जाये सुखावत जो, याला तर दया असं म्हणतात. जगातले सगळे माणसं सुखी झाले की ज्ञानोबारा म्हणतात त्यात माझं समाधान आहे. पण हे जेव्हा निवृत्तीनाथांनी पाहिलं, वा माझे ज्ञानोबार आहे, किती विशाल अंतकरणाचे आहे. देखा बाळकाचे आधनी धाईजे, का शिष्याचे निजाहलेपणे होईजे. हे ज्ञानोबार आहे, आपले शिष्य आहेत, हट्टी आहे, पण किती विशाल अंतकरण आहे. जगाकरता मागणी केली. निवृत्तीनाथ महाराज प्रसन्न झाले. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला.
निवृत्तीनाथ महाराज राजे आहेत बरं. कशाचे? संपूर्ण विश्वाचे. आता विश्वात्मक माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. तो अवधारू वाक्यपूजा ज्ञानदेव म्हणे. श्री म्हणजे संपत्तीने संपन्न आहे, ब्रह्मविद्येने संपन्न आहेत आणि सगळ्या विश्वाचं प्रकाशन करणारे आहेत ना. कारण ब्रह्मस्वरूप सगळ्या जगाला प्रकाशित करतं. यदादित्यगतम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम किंवा न तत्र सूर्य भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमग्नि तमेव भांतमनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. सगळ्या जगाला प्रकाशित करणारं ब्रह्मस्वरूप आणि साक्षात श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज तेच आहे. म्हणून येत म्हणे. हे सगळं पसायदान ऐकल्यानंतर म्हणे कोण? श्री विश्वेश्वरावो, सगळ्या विश्वाचे स्वामी असणारे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज. हा दान पसावं होईल. हा पसाय दान. दान पसावं म्हणजेच काय? पसाय दान किंवा प्रसादाचं हे दान तुम्हाला प्राप्त होईल. मग काय असं म्हणतात की होईल हा शब्द भविष्यकाळाचा आहे. मग हे आता होईल का भविष्यात होईल? हे सारखं चालू आहे बरं. होईल हा शब्द याला खंड नाही आहे. जर एखादा साधक वर्तमान काळामध्ये ज्ञानेश्वरीवर प्रेम करू लागला तर त्याला आताच होईल. हे निरंतर चालू राहणारे प्रवाह. जो जो व्यक्ती इथं येईल त्याच्याकरता हे संपणार नाही. म्हणून हे होईल शब्द भविष्यकाल वाचकाचा आहे, पण सातत्य दाखवणारा आहे. याच्यामध्ये निरंतरता आहे, अखंड प्रवाह आहे. हा दान पसावं पूर्ण होईल. मग कोणी असं म्हणेल की आम्हाला तर काही दिसत नाही. वरून नाही दिसणार. ज्या व्यक्ती, कारण परमार्थातलं समाधान हे अंतरंगातलं असतं. हे बाहेरून दिसत नाही. प्रगट होईल बाहेर, पण ते आत असतं. हा होईल दान पसावो. आणि या ग्रंथाला वरदान आहे बरं. ऐसावर या ते केसी. या ज्ञानेश्वरी ग्रंथाला वरदान आहे. येणे वरे. माझ्या निवृत्तीनाथांनी सांगितलं ना हे होईल, हे होईलच. आणि आज तागायत आतापर्यंत जवळपास 750 वर्ष होऊन गेलेत. जास्तही कालावधी झालेला आहे. आज तागायत किती महापुरुषांनी ज्ञानेश्वरी ग्रंथावर प्रेम केलं किंवा ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं, तेही रम्य समाधानाला प्राप्त झाले. त्यांच्या सहवासामध्ये अनेक येणारे साधकही तृप्त झाले आणि भविष्य काळातही होत राहील. म्हणून होईल हे चालूच आहे. याच्यामध्ये खंड नाही पडणार. अनेक प्रकारचे साधक येतील, पण ग्रंथ तसाच राहणार आहे. ग्रंथामध्ये काही नाही बदल. हा चंद्र सूर्य असेपर्यंत नाही, ग्रंथ आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. इतके निरंतर प्रवाह हा होईल. दान पसावो. या प्रसादाचं दान पूर्ण होईल. आणि असं निवृत्तीनाथांच्या मुखातून वरदान मिळाला. आणि ते वरदान मिळालं की येणे वरे. या वराने ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानोबराने काय मिळालं बरं? या पसादानामध्ये ज्ञानोबरांनी स्वतःकरता काय मागितलं आहे, पण तरीही ज्ञानोबा म्हणतात सुखिया झाला. का? जगाला मिळालं की जगाच्या सुखामध्येच ज्ञानोबांचं सुख सामावलेलं आहे. आताच आपण वया पाहिले की नाही? आताच वया पाहिल्या. जर बालक तृप्त झाला तर आईला आनंद आहे. शिष्य परिपूर्ण झाला तर आनंद गुरुलाच आहे. भक्त पूर्ण झाला की आनंद देवाला आहे. तसं विश्व सुखी झालं त्या वरदानातून. तर येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. म्हणजे निवृत्तीनाथांचं वरदान मिळावं आणि त्या वरदानातून सगळ्या जगाला परिपूर्ण समाधान मिळावं. सगळं जग फिटो विवेकाची वाणी हो काना मना जिनी देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची पाहो सुखाचा सोहळा दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिगो महाबोध सुकाळा माझे विश्व. सगळ्या जगाला सुख मिळावं असं निवृत्तीनाथांनी वरदान दिल्यानंतर येणे वरे या वराने ज्ञानोबाराय सुखी झाले, समाधानी झाले. का? शंकाच नाही आहे. कारण महापुरुषांच्या मुखारविंदातून येणारा शब्द स्वैर तरी असेल तरी त्याला वेद म्हणतात. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद. आणि भाव असा आहे, जर यांच्या मुखातून शब्द आला ना तर तो देवाला खरा करावा लागतो. संतांच्या मुखात एखाद्या प्रसंगाला देव आपला शब्द खोटा ठरवतो, पण संतांचा शब्द मात्र खोटा ठरवू देत नाही. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षेले. प्रसंग असा
फक्त निर्देश करून पुढे जातो. देवाने प्रतिज्ञा केली की मी युद्धामध्ये सहभागी नाही होणार, शस्त्रही धरणार नाही आणि युद्धही करणार नाही. हे जेव्हा प्रतिज्ञा कळाली भीष्माचार्यांना, भीष्माचार्य म्हणले मग मीही प्रतिज्ञा करतो की देवाला शस्त्र हातामध्ये धरण्याकरता भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. आला प्रसंग युद्धाचा, अर्जुनची काही युद्ध करत नाही आणि भीष्माचार्य तत्वेशाने युद्ध करतात. इतका राग आला भगवंताला एका प्रसंगाला, भगवंताने ते चक्रच प्रगट केलं, रथाचं चाक घेतलं हातामध्ये किंवा सुदर्शन चक्र प्रगट केलं. भीष्माचार्याने हात जोडले, प्रभो तुमच्या हातूनच मला वध व्हावा, आपणच माझा वध करावा अशी माझी अपेक्षा आहे. तेवढ्यात अर्जुनाने भगवंता सांगितलं, परमात्मन ती प्रतिज्ञा म्हणजे गेली खड्ड्यात. हा प्रतिज्ञा केली त्यांना शस्त्र हातात धरणार नाही म्हणून, आणि आता तर शस्त्र धरलं. भगवान म्हणतात माझी प्रतिज्ञा होती आणि माझ्या भक्ताची प्रतिज्ञा होती, पण भक्ताची आली तर भक्ताचीच खरी करायची. आपलं काही हो, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. हे ज्ञानोबरांना माहिती आहे, सगळंच माहिती ज्ञानोबरांना की माझ्या निवृत्तीनाथांचं वरदान देवाला खरं करावं लागेल. आणि यांच्यामध्ये शापादपी शरादपी, हे शापही देऊ शकतात, वरदाने देऊ शकतात. आपण जर नवनाथांचा सगळा नवनाथ ग्रंथ पाहिला ना, तर त्यांच्याकडं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे सुद्धा नाही. आणि त्याच परंपरेतले सद्गुरू श्री निवृत्तीनाथ आहे. यांनी जर एखाद्याला वरदान दिलं तर ते वरदान निष्फळ होणारच नाही. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. अशा प्रकारे इथपर्यंत ज्ञानोबरांनी आपल्या आचार्य सद्गुरू श्री निवृत्तीनाथांकडे विश्वाच्या कल्याणाकरता विश्व प्रार्थना, विश्वमौली ज्ञानोबरांनी विश्वात्मक देवाकडे केली. आणि त्याचा यथामती यथावकाश आपण विचार करण्याचा प्रयत्न केला. पसायदानाची सांगता आजच्या पाठामध्ये होईल, झालेलीच आहे. आता ते किती प्रगट झाले हे काही आपल्याला सांगता येणार नाही. आता उर्वरित ओव्यांचा उद्या विचार होईल आणि मग ज्ञानेश्वरी जयंतीला पुन्हा सोमवारी पण पुढचा पाठ होईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.